अगर राजा
प्रेक्षक बांधव, माझे आई वडील, थोर मंडळी, बाल बालिका, त्याचप्रमाणे या घोराड या गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सर्व सदस्यगण, या सर्वांना या नाग दिवाळीच्या निमित्त हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो। याच निमित्ताने आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांना शुभ आशीर्वाद देतो, त्यांचं जीवन मंगलमय हो हे इच्छितो। प्रिय प्रेक्षक बांधवांनो, आपल्या भारत भूतलावरती होऊन गेलेले महान संत जगद्गुरु तुकोबाराया, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज, कैवल्यमूर्ती गाडगे महाराज, संत जगनाडे महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई, या सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन करतो, नमन करतो। त्याचप्रमाणे आपल्या भारत भूतलावरती होऊन गेलेले महामानव, विश्व शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्यांचा
बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिवस काल अख्ख्या भारतातच नव्हे तर हर ठिकाणी विदेशामध्ये त्यांचा हा संविधान दिवस साजरा झालेला आहे। प्रिय रसिक बांधवांनो, यांना सुद्धा त्रिवार वंदन। त्याचप्रमाणे क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्या होळकर या सर्व महामानवाला त्रिवार वंदन करतो, नमन करतो। प्रिय प्रेक्षक बांधवांनो, आज आम्हाला लाभलेले सन्माननीय आमचे गुरुवर्य, आमचे काकाजी, पहिलाच कार्यक्रम आहे त्यांच्यासोबत, माझ्या आयुष्यामधला हा पहिला कार्यक्रम आहे आणि अशा महान विभूती सोबत आज या ठिकाणी दुय्यमचा कार्यक्रम आहे त्यांच्यासोबत। आणि माझा थोडक्यात परिचय आहे। शाहीर केशवभाऊ शेंडे, न्यू परिवर्तन पूर्ण पार्टी टेभुरगाव, पोस्ट बडेगाव, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। माझे सहगायक आहेत नागेश दादा गिरसावडे, ढोलक मास्टर अशोकजी केरेकर आणि क्लार्क मास्टर दिनेश भाऊ खडसे। डान्सर मध्ये आहे लकी आणि सोनू, नकलाकार मध्ये आहे आमचे विलास दादा नितनवरे आणि सूरवाद्यामध्ये प्रभूजी हुमणे, कोरस मध्ये ताराचंद भाऊ आकरे। मुलाबाळाची पार्टी आपल्या पायथ्याशी सादर झाली आहे। रसिकांनो, आमचं भाग्य समजतो की आज आम्हाला या घोराट नगरीमध्ये पाचारणकेला बोलावलं आणि आमचं धन्य समजतो। तर होऊ शकतो माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि माणसाच्या हातून चूक होत असतात, चूक होणे स्वाभाविक आहे। काळ्या डोळ्याचा मनुष्य कोणत्या ना कोणत्या चुका होतील आणि एक आपलं बाळ समजून, आपलं एक भाऊबंद समजून आम्हाला आमच्या पायाशी जागा द्याल हीच आग्रहाची विनंती आहे। पुढे जास्त बोलत नाही, पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गात्या निरांकारा
तुनी गणेश्वरा नीर सुनेगा त्या निरांकारा तुनी महात्याचा ज्योती प्रकाशुनी आणि संपूर्ण सृष्टी गारंच लाक्षणी तू अनादी हरिहरा निर्माण केल्या बापाच्या रखानी निर्माण केल्या गा तुने चार खानी आणि पशु पक्षी गा कीटक जीवरण्य प्राणी ओदविली गा बापा मुखी चार वाणी सिद्धिदायक सिद्धेश्वरा विविध कृत्ये असंख्य भूतली विविध कृत्ये केले मन मोहित अद्भुत नृत्य आणि त्या कातीतून बापा पळविले उदास दैत्य सुखदायक विघ्नेश्वरा धामी चिंदबा गेले गोड बाजी निज धामी चिंदबा स्वर्गी हरी पाटील माझे गुरु दाजीबा कवी बुधाजी बापाला तो छाय तुभा शाहीर केशव गावी तो सदान माझ्या रामा माझ्या रामा बरेचसे कार्यक्रम आहेत भजन आहे कीर्तन आहे गोंधळ आहे भारुड आहे बरेचसे कार्यक्रम आहे अनेक धर्म निघाले अनेक पंथ निघाले पण आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या पंथाप्रमाणे सर्वच लोक पहिले त्या आराध्य देवतेची पूजा करतात गणेशाचं नमन करतात आणि नंतर समोरच्या कार्याला सुरुवात करतात तर आम्ही सुद्धा शाहीर लोक या खड्या गमतीच्या माध्यमातून पहिले त्या श्री गणेश भगवंताची पूजा अर्चना करतो नमन करतो आणि नंतर समोरच्या आमच्या प्रपंचाला सुरुवात करतो तर माझी भोळी भारी पूजा त्या श्री गणेश भगवंताला आणि पूजेसाठी एक नवीन गजल घेतलेला आहे गजलचे बोल ऐका काय आहे लगाई
परमेश्वर तो श्री गजानन कुणाला दिसला नाही आणि तो कुणाला भेटला नाही, कारण त्याची महिमा अपरंपार आहे, त्याची महिमा निराळी आहे आणि म्हणून तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि म्हणून काय म्हणतो रसिकांनो ऐका, तेरी महिमा निराली है, तेरी महिमा निराली है, गणेशा किसी ने जाना है, गणेशा किसी ने जाना है, सही भक्तों ने माना 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 है. तेरी महिमा निराली है, तेरी महिमा निराली है, गणेशा किसी ने जाना है, सही भक्तों ने माना 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 है. तेरी महिमा निराली है, तेरी महिमा निराली है, गणेशा किसी ने जाना है, सही भक्तों ने माना 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 है. तेरी महिमा निराली है, तेरी महिमा निराली है, गणेशा किसी ने जाना है, सही भक्तों ने माना 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 है. गणराजा तेरी महिमा निराली है, तेरी महिमा निराली है, गणेशा किसी ने जाना है, सही भक्तों ने माना 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 है. काही काही लोक म्हणतात देव कसा आहे आणि देव कुठे आहे. काही काही लोकांचं म्हणणं आहे की देव नाहीये, देव जरूर आहे, देव जरूर आहे, पण आपल्याला तो दिसू शकत नाही, आपण त्याला पाहू शकत नाही. देव आहे म्हणून आपण आहोत आणि देव जरी राहिला नसता तर आपण या पृथ्वी तलावर राहिलो नसतो. देव आपल्या रूपात आहे, देव आहे, पण आपण त्याला पाहू शकत नाही. त्याच्यात कारण आहे, अनेक लोकांना व्यसन जडलेले आहे. कुणी दारू पितो, कुणी आपू गांजा चरस घेतो आणि मग आपलं हे शरीर आपल्याला साथ देत नाही, हे शरीर आपलं आपल्याला साथ देत नाही आणि मग आपण देवावरचा विश्वास उडवून देतो. आणि मग ठीक आहे आपण डॉक्टर कडे जातो ट्रीटमेंट करण्यासाठी, तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतो याला कॅन्सरची बिमारी झाली, याला टीबी झाली, याला क्षय रोग झाला. कशामुळे? तर त्याच्या व्यसनामुळे, दारूमुळे. तर काही काही लोक जादू टोण्याकडे वळतात. जादू टोना काही राहिला नाही, मला असं झालं, मला तसं झालं, त्याच्यात काही फायदा नाही. आणि म्हणून बाबा खरे देव जर म्हणाल, खरे देव आपले मायबाप आहे, आपल्या मायबापाची सेवा करा, त्यांना जेव खाऊ घाला, तेच आपल्या घरचे देव आहे आणि देव आपल्या जवळ आहे. पण आपण त्या देवाला विसरलो, आपण त्या देवाला भुललो. आणि म्हणून संतांचं म्हणणं आहे, अरे
तुझा देव तुझ्या पाशी परी जागा भरला संतांचं म्हणणं आहे तुझा देव तुझ्या पाशी परी जागा भरला म्हणजे देव आपल्या जवळ आहे त्या देवाची जोपासना करा त्याला जेव खाऊ घाला जरूर तो देव आपल्याला प्रसन्न होईल त्याच्यासाठी भाव पाहिजे भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे जरूर तो परमेश्वर मिळते आणि म्हणून संतांचं म्हणणं आहे अरे भाव तिथे देव आहे संताची वाणी भाव तिथे देव आहे संताची वाणी आणि आचरी आम्ही पाहिला का कोणी नाही त्याच्यासाठी आचरण पाहिजे मन शुद्ध पाहिजे मन निर्मळ पाहिजे जरूर तो परमेश्वर मिळते आणि मग काय म्हणतो रसिकांना ऋषी मुनी थकून गेले त्यांचा अंत लागला नाही तो पलीच्या पलीकडे असा परमेश्वर म्हणतात त्याला लटाच्या जटा झाल्या त्या नकाच्या चुमरा झाल्या पण तो परमेश्वर दिसला नाही 12-15 वर्ष तप केलं पण तो परमेश्वर दिसला नाही थकून गेले ऋषी मुनी अखेर त्यांना जेवण घेतल्याशिवाय पर्याय नव्हता अशी ती भूमिका होती त्यावेळेस आणि म्हणून काय म्हणतो तवर करिया तू ही करिया तवर करिया तू ही करिया या नैया पार लगाना या नैया पार लगाना सही भक्तों ने माना है 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 तेरी महिमान रहनी है तेरी महिमान रहनी है तेरे जा किसी का दहले कौन कहता है कि दुनिया में कौन कहता है कि दुनिया में भगवान नहीं है अरे भाव भक्ति अगर पक्की हो तो भगवान तो पहले मन
मैला साफ करो, पहले मन का मैला साफ करो, तो वक्त बदलाएगा और देने वाला जब देगा तो तेरा दम भी निकल जाएगा। तेल रहा चिराग में तो वो जलने वाला है, तेल रहा चिराग में तो वो जलने वाला है। अरे भाव भक्ति अटल तो भगवान मिलने वाला। आणि म्हणून त्याच्यासाठी भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तेव्हा तो परमेश्वर मिळतो। आणि म्हणून काय म्हणतो रसिकांना, सगुण में तू निर्गुण में ही, सगुण में तू निर्गुण में ही, समाया घट घट में तू, घट घट में तू, समाया घट घट में तू, समाया घट घट में तू, समाया घट घट में भगवंताला जन्म घ्यावा लागला। कशासाठी? त्या दैत्याचा नाश करण्यासाठी। ते दैत्य कुणाला भेट नव्हते, घाबरत नव्हते, आणि म्हणून त्याला जन्म घ्यावा लागला या पृथ्वीतला। आणि म्हणून त्या शंकर भगवानाने सर्वात पहिले त्याला मान दिला की जा, सर्वांच्या आधी तुझी पूजा होणार आणि मग नंतर कार्य होणार आहे का। महान भागा हरा तो, महान भागा हरा तो, तेरी लीला है परंपार, तेरी लीला है परंपार, यहाँ पर सबको जताना है, यहाँ पर सबको जताना है। सही बातों ने माना है, सही बातों ने माना है, सही बातों ने माना है, सही बातों ने माना है। खरोखर या गावचं अवभाग्य समजतो की कितीकच वर्ष झाले असेल, मला तर वाटते कमीत कमी 40 ते 45 वर्ष झाले असेल। या गावामध्ये दरवर्षी मंडई भरत असतो, 2-2, 3-3 दिवस आता कार्यक्रम असतो। कालच या ठिकाणी सिंगरचा प्रोग्राम झाला म्हणतात आमचे गुरुवर्य शाहीर अंबादासजी यांचा, आणि आज परत पुन्हा दिवसभर दुय्यमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि उद्या पुन्हा एक चांगला हंगामा म्हणजे लावणी शो साजरा होत आहे म्हणतात। भाग्य समजतो आणि खरोखर दरवर्षी असाच कार्यक्रम व्हायला हवा। आणि त्याच अनुषंगाने मला हा या गावामध्ये तिसरा स्टेज लाभलेला आहे। याच्या अगोदर 8-9 वर्षाच्या पहिले माझा दुय्यमचा कार्यक्रम झाला होता या ठिकाणी। त्याच्या अगोदर सिंगरचा प्रोग्राम झाला होता माझा, या बाजूला झाला होता। तर याही वर्षी मला बोलावलं, माझा सन्मान केला आणि आमचे गुरुवर्य आज आम्हाला या ठिकाणी लाभलेले
या महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व विदर्भामध्ये आज त्यांचं नाव चालू आहे। आणि मला वाटत नव्हतं की माझ्या आयुष्यात माझा कार्यक्रम आमच्या काकाजी सोबत होईल म्हणून, पण भाग्य समजतो माझ्या सोबत कार्यक्रम घेतला आणि अशा महान विभूती सोबत माझा कार्यक्रम आहे। आज मी त्यांच्या तळपायाची मी बरोबरी करू शकत नाही, कारण की माझ्या वस्तादच आहे। माझ्या वस्तादासोबत त्यांचे काही कार्यक्रम झालेले आहेत। असे मान्यवर सन्माननीय आदरणीय गुरुवर्य शाहीर ज्ञानेश्वरजी, ज्ञानेश्वर भाऊ बेसराम करंदी मंडळ दुधाळा यांच्या सोबत दुय्यमचा कार्यक्रम आहे आणि पहिलाच कार्यक्रम आहे, आजपर्यंत कधी झालेला नाही। पण चांगला कार्यक्रम व्यवस्थित चांगला पार पडेल, शांत चित्ताने बसा। आणि त्या अनुषंगाने दोन्ही शायराची दुय्यम म्हटलं तर त्या ठिकाणी सवाल आणि जवाब, प्रश्नाची मांडणी आणि उत्तर। तर माझा पहिला राऊंड, पहिल्या राऊंडच्या नियमाप्रमाणे मी मान्यवर शाहीर साहेबाला एक प्रश्नाची मांडणी करतो। शाहीर साहेब लक्ष असू द्या, आमचे काका ज्ञानेश्वरजी ऐका। तर आधी महामानव सर्वात बाल गणेश, सर्वात आधी महामानव बाल गणेश जेव्हा त्याला निर्माण केला, तर सर्वात पहिले निर्माण झाल्यानंतर बाल गणेश त्याचे मंदिर कोठे आहे, आणि ते कोण्या ठिकाणी आहे, कोण्या गावात आहे, ते राज्य कोणतं? शाहीर साहेब एवढं तुम्हाला सांगायचं आहे ना, तुम्ही जरूर सांगा। अभ्यास व्हा, माझ्यापेक्षा काही पटीने अभ्यास आहे, सांगाल काही मला शिकायला भेटल तुमच्यापासून। ऐका शेवटचं कळव काय
हा त्याचप्रमाणे आमचे परममित्र ढोलक वाद्य